नमस्कार मंडळी, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या दुसऱ्या व्लॉगमध्ये। आज आपण कुठे बाहेर नाही जातो, मुंबईमध्येच आहोत। आपण कुर्ला चाललो आहोत थोडेफार शॉपिंग करायला, मासे बघायचे आहेत आणि अजून काय काय गोष्टी घ्यायच्या आहेत। आज आपल्यासोबत तन्नू आहे, आपला मित्र। अजून काही मंडळी मागून येणार आहेत, ती लोक थोडा पावसामुळे पण आम्हाला गाड्यांचं कोऑर्डिनेशन नाही झालं, ती लोक थोडे मागून निघणार आहेत, म्हणून पुढे निघालो। बघूया आपण तिकडे काय काय घेणार आहोत, काय काय शॉपिंग घेणार आहोत, तर आपण या ब्लॉगमध्ये बघूया। आता आपण मंडळी आरे कॉलनीत जातो, घाटकोपर साईडला चाललो आहोत। पहिला एक आपल्याला घाटकोपरला काम आटपायचं आहे, म्हणून आपण घाटकोपरला चाललो आहोत। आरे कॉलनीचा रस्ता घेतल्याचं कारण असं आहे, बाहेर पाऊस पडतोय आणि या हिरवळ झाडीमधनं प्रवास करणं हा खूप आनंद असतो पावसामध्ये, म्हणून आपण आरे कॉलनीला चाललो आहोत। आपण आरे कॉलनीमध्येच आहोत। एक अपडेट म्हणजे बऱ्याच टाइमपासून आरे कॉलनी या रस्त्याचं काम चालू होतं, ते आता पूर्ण झालेलं आहे। आरे कॉलनी रस्त्याचं काम आता आरे कॉलनी टुवर्ड तुम्ही पवई साकीनगर तुम्ही जाऊ शकता आणि पवईवरनं तुम्ही टुवर्ड या साईडला गोरेगावपर्यंत तुम्ही येऊ शकता। तर ह्याच्या आधी खूप काळ रस्त्याचं काम रखडलेलं, त्याच्यामुळे लोकांची वाताहत झालेली। इथून ट्रॅव्हलिंग करताना लोकांना फिरून जावं लागायचं पवईला जायचं असेल तर। आता ऑलमोस्ट पूर्ण रस्ता झालेला आहे याचा आरे कॉलनीचा। निसर्गाचा आनंद घेत आलेलो, पुन्हा त्याच मुंबईच्या ट्रॅफिक मध्ये आपण अडकलेलो आहोत। ट्रॅफिक आणि मुंबई ह्यांचं नातं कधीच तुटणार नाही, हे बघू शकता तुम्ही। पुढे लाईनच लाईन लागलेली आहे, त्याच्यामुळे आम्हाला आता युटर्न मारावा लागतोय, कारण आम्हाला ज्या ठिकाणी पोहोचायचं आहे तिथे आम्हाला लवकर पोहोचायचं आहे। या रस्त्याने जर आम्ही गेलो, पूरा पैक है साकीनाका से कहाँ पे जाना है? साकीनाका से जा सकते साकीनाका से। बघा सगळ्यांना आता युटर्न मारावा लागेल, कारण का पुढे पूर्ण जाम झालेला आहे रस्ता। पावसामध्ये हाच प्रॉब्लेम आहे आपल्या मुंबईमध्ये, की जरा पाऊस पडला की ट्रॅफिक होतं आपल्या इथे मुंबईमध्ये। हे बघा मंडळी, ही इथे आरे कॉलनीमध्ये एक डेअरी आहे। ह्या डेअरीमध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारचे दही, दूध, तूप, परत लस्सी, मिल्कशेक हे तुम्हाला इथे मिळतात। नक्की या इथे व्हिजिट करा। जर तुम्ही पवईवर येतात, एंटर तुम्ही जेव्हा करतात आरे कॉलनीमध्ये, तेव्हा ही थोड्या पुढे राईट साईडलाच आहे डेअरी ही। एकदा तुम्ही नक्की व्हिजिट करा ह्या डेअरीला। म्हणजे जेव्हा आपण गोरेगाववरनं इथे येतो या चौकावरनं, इथे राईट मारला की हा रस्ता जातो साकीनाकाला, आणि तुम्ही जो आता आपण ज्या रस्त्याने आलो तो लेफ्ट जातो, तो पवईला जातो तुम्हाला। आता आपण साकीनाका रोडनी जातोय, कारण का पवई रोड पूर्ण पॅक आहे, त्याच्यामुळे आपण साकीनाका रोड घेतोय घाटकोपरला जायला। आता आम्ही साकीनाका मेट्रो स्टेशन खाली आहोत। इथेही ट्रॅफिक आहे, थोडंफार पोचायला आम्हाला थोडा वेळ होतोय या ट्रॅफिकमुळे आणि पावसामुळे। पण आम्हाला वाटतं की हा रोडही खाली असेल, पण इथेही आम्हाला ट्रॅफिक मिळालेला आहे। तोही रोड पॅक आहे पवईवाला, आणि हाही रोड पॅक आहे। मुंबई शहर आणि ट्रॅफिक यांचं अतूट नातं आहे, हे कधी तुटणार नाही। आणि त्यात पावसाची भर पडली तर सोनं पे सुहागा होतो त्या ट्रॅफिक मध्ये, हे बघू शकता। आमचं एक काम आटपलेलं आहे घाटकोपरचं, थोडा वेळ लागला ते काम आटपायला। आता आम्ही चाललो कुर्ल्याला, परत तेच बघू शकता ट्रॅफिक जी सकाळपासून आमच्या पाचीला पुजली आहे। तर आता आम्ही कुर्ल्याला जातो। कुर्ल्याला थोडेफार काय काय सामान घ्यायचं, मासे घ्यायचे आणि बरंच काय काय सामान घ्यायचं, ते बघूया आपण। मला कुर्ला पोहोचायला आपण दाखवूया आपण काय काय शॉपिंग करणार आहोत। आम्ही आता पोहोचलो कुर्ल्याला, गाडी ते पार्क केली आम्ही। जर तुम्ही कुर्ल्याला येत असाल, कुर्ल्याला गाडी पार्क करणं फोर व्हीलर खूप रिस्की आहे,
तर इथे BMCचं पे एन पार्क आहे, ते तुम्हाला मी दाखवतो कुठे आहे ते. इथे BMCचं पे एन पार्क खाली फर्स्ट फ्लोअरला, इथे तुम्हाला पे एन पार्क भेटतं. इथे तुम्हाला कुर्ल्यामध्ये हा ब्रिज आहे. मगाशी तुम्हाला जी पार्किंग सांगितली तो सांताक्रूज कलिना SCLR आहे, त्या ब्रिजवर तुम्ही खाली उतरलात की त्या बिल्डिंगच्या त्या ग्राउंडलाच ती तुम्हाला BMCची पार्किंग पे एन पार्किंग आहे. तिकडे तुम्ही पार्किंग करून जर तुम्हाला कुर्ल्यामध्ये फिरायचं असेल फिरू शकतात, कारण का कुर्ल्यामध्ये कुठेही गाडी उभं करणं हे खूप रिस्की आहे. त्याच्यामुळे तुम्ही इथे येऊन तुम्ही गाडी तुमची पार्क करू शकता. आम्ही आता आलो कुर्ला फिश मार्केटला. ह्याच्या आधी जे कुर्ल्याचं काम होतं ते आमचं झालेलं आहे, थोडंफार त्यातून राहिलं आहे. आता आम्ही आलेलो आहोत इथे कुर्ला फिश मार्केटला. आता आमची अर्धी मंडळी इथे आली आहेत. हे लोक आमच्या 1 तास आधीवर इथे उभे आहेत, आमची वाट बघतात. लवकरच भेटतील आपल्याला. लवकरच भेटतील आणि आमच्यावर राग काढतील. बघूया कोलकोड आलेत ते. आपण हा कुर्ला फिश मार्केट इथून चालू होतो. त्या इथून या एका फिश मार्केटमध्ये जाऊया आपण. बघूया आपले माणसं कुठल्या फिश मार्केटमध्ये थांबली आहेत. जितू दादा आधी जेवलो उभा होता 1 तासापासून उभा आहे. दादा पण 1 तास झाला दादा उभा आहे इथे. वहिनी लीना वहिनी सुद्धा आल्यात आपल्या बरोबर. आणि इथे हा आहे, इथे बघ रेयाश. तू कधी आला तू? योकर इथे येऊकर इथे. यो वहिनी कसं वाटलं? 1 तास तुम्ही इथे उभे होतात. खूपच त्रास होतोय आम्हाला आणि आम्हाला खूप असं राग पण येतो, पण आम्ही असं शांत आहे आणि आम्ही सगळी मागच्या बघू शकता इथे फिश मार्केट कुर्ल्याचं. रेयाश कुठला मासा घेतला तू? आम्ही हे मासे टाकणार आहे टायगर मासे. रेयाश कुठला मासा घेतला? ये दाखव. ये हा घेतला. आणि अजून एक आहे, दाखव. ठेवणार कुठे तू? आणि हा वाला. ठेवणार कुठे तू? 2 प्लेसला. कुठे ठेवणार? एक चल चल, ते आपण किडे ना बघायचं. चल
थोडंफार शॉपिंग झाली आमची माशांची. तिथे जुलैमध्ये मासे येतील आमचे आता ऑन द वे आहेत. आता बघूया अजून आपल्याला कुठले कुठले मासे घ्यायचे आहेत. चला चला. डेंजर फिश. डेंजर फिश. इसका 280 रुपये हो. ओ डेंजर फिश. कितना 200? एक सेकंड 200 वाली 2 है. हाँ, एक 80 वाला. इथे आम्ही सिल्वर अरवाना बघतोय आम्हाला गावच्या बावडीत टाकण्यासाठी. दादा हा बघ हा पिकॉक बास तुला बोललो ना तो हा पिकॉक बास. अरे बड़ा वाला भाई इस साइड का अल्बिनो. हाँ अल्बिनो नहीं सिल्वर है. वो दोनों लगी के सेम ही है. पुणे वाला छोड़ के पुणे वाला नहीं सब सेम प्राइस है 2500. हाँ अल्बिनो छोड़ के अल्बिनो छोड़ के. बल्कमध्ये मासे घ्यायचे असतील तर हे यांच्या शॉपचं नाव आहे परी ॲक्वेरियम. तुम्हाला सगळ्या प्रकारचे ते मासे तुम्हाला बघायला भेटतील. इथे डिस्कस आहेत. त्यानंतर इथे डिस्कस आहेत. फ्लॉरन आहेत ते खाली. इथे पॅरेट आहेत. रेड पॅरेट आहेत. चिकलेट्स आहेत. ऑस्कर्स आहेत. इथे टायगर ऑस्कर्स आहेत. इथे स्नेव आहे ती स्नेव काय करायची? ठेवायची टाइम साफ करते. हा ब्लॉग इथे थांबवतो कारण का आता घरी यायची वेळ झाली आहे. सकाळपासून मी निघालेलो आता 6:15 झालेत. तर काही घेता आला शॉपिंग करता आणि आली आम्हाला कारण का पावसामुळे प्रॉब्लेम झाले. सगळ्यांना भुका लागल्या. जेवलेल्या आहेत कोणी. 11 वाजता मी घराच्या बाहेर होतो. तर नक्की भेटूया आपला नवीन ब्लॉग मध्ये. या ब्लॉग मध्ये काय चुकलं असेल तर मला क्षमा करा आणि And like करा and subscribe. बाय. गुड नाईट.